त्याची लायकी आहे का 20 रुपयाची? अंड्यान बर्फ टाकतात. मी लॉग मध्ये दाखवतो याही सगळा तुमचा खाल्ला सगळा. त्यांनी जिरा सोडा आणला, त्यांनी बिस्लेरी आणली, जिरा सोडा आणला ना. लॉग बघता ना का आपलं ते दादा आपल्यासाठी आणले. जाड दळा डाळ जरा बरं आता तुम्ही जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा डाळ जरा. तुम्ही का असं बोलत आहे ना? अरे मी येत काय बोलतो तुम्हाला, पाहुणचार बघा तिथे गेल्यावरती फक्त आहे का नाही. आम्हा ऐकताय ना भाई, लोकांना पण समजलं पाहिजे भाई का कुठेतरी चांगली रिस्पेक्ट भेटते कलाकारांना. बरोबर आहे का नाही. नमस्कार मित्रांनो, कशात मजा येतात तर आय होप एकदम मजेत असणार. मी बिपिन गणेश म्हात्रे पुण्यात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्याच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपला मराठी आगरी चॅनल बिपिन म्हात्रे डॉगच्या चॅनल मध्ये. मित्रांनो, आपला आजचा शो आहे विरारमध्ये. लास्ट इयर पण हा शो केला होता आपण, ब्लॉग असेल आपल्या चॅनलला. सो आज आहे माही गणेशोत्सव. सो आज गणपती बाप्पांचा आपल्याला शो आहे विरारमध्ये, मामा नगरमध्ये. लास्ट इयर पण आपण सेम लोकेशन सेम शो केला होता. यावर्षी पण निघालोय. प्रकाशजी चौगुले यांचं मनापासून हार्दिक आभार आजचा शो आपल्याला दिल्याबद्दल. कल्याणमध्ये निघतोय. कल्याणमध्ये भानुदास सिंगर आहे, स्नेहा आणि आपला भाऊ संकेत ड्रमर याला पिकअप करायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रवास चालू होणार आहे. त्याच्या आधी आपली नेहमीप्रमाणे कार वॉश करायला लागेल. जबरदस्त धूल, जबरदस्त घाण झाली आहे गाडी. सो स्टे ट्यून. चला कार वॉश करून निघालोय आता पटापट. या दोघा जणांना पिकअप करायचं. वाजले 4, 2 तासाची ट्रॅव्हलिंग आहे. 6, 6:30 वाजतील पोहोचायला. ट्रॅफिक वगैरे असेल आणि रस्ता लय डेंजर खराब आहे. माझा विचार आहे भिवंडीतून सरळ जून अंदुरकी करून पारोल फाट्यावरून डायरेक्ट विरार. अंकित शेलर वाट बघतोय आपली. कधी आला तू? ओके. भानुदास कुठं राहिला? मला भानुदास पण पोहोचला असेल. चला बरोबर गाडी लोड करून घेतो. गाडीमध्ये सामान टाकायचं आहे 3-4. दुर्गाडी सर्कलला आहे. हे बघा, ऑलरेडी माझ्या गाडीत एवढा पसारा असतो. माझा स्टँड, माझे उपर आणि ही माझी टेंट कुठे पण लावतो मी. आता एवढा सामान टाकायचं आहे. अजून भानुदासचा पॅड आहे. बादशाहची एंट्री झालेली आहे. बादशाह गाडी गाडी इथेच लावतो वाटतंय हो का. स्टँड आहे, स्टँडची चाबी नाही पण खालची. हा चलिए. गाडीत ऑलरेडी एवढा सामान बसलाय, जागा नाही. पॅड कुठे घुसवता? हा घुसेल पॅड. चला चलो फायनली गाडी लोड. डन. हे स्नेहा तू या साईड पुढे बसते. मग पुढे असतो भैया, तू इकडे या साईडून. चलो फायनली रेडी. गाडी लोड. यो ड्रम पण गाडी टाकले. मित्रांनो, आता जस्ट पोहोचलो भिवंडीमध्ये. ट्रॅफिक लागले. भानुदास पवारलाच तुम्ही पहिल्यांदा एवढा शांत बघत असाल आपल्या लॉग मध्ये. शांत राहायला लागतं. त्याच्या मागचं कारण आहे ना काहीतरी. कारण शांतता, संयम आणि कार्यक्रम. हा ना. आज शांत का पण एवढा तो? आज झोपणापुरी होली मग शांतता. गाडीमध्ये लेडीज आहे त्याच्यामुळे तुला तसं काय नाही ना. तसं काय असेल सांग तिला, आपण उतरू इथंच. स्नेहा येशील ना इथून. ट्रॅफिक. मित्रांनो, गप्पा मारत मारत पोहोचलोय पार आता विरार फाटा. आज भाऊ शांत आहे म्हणून मी पण शांत आहे. व्लॉग वगैरे काय बनवत नाही. अजून इथनं अर्धा तास ट्रॅव्हलिंग बाकी आहे. आमचे शशांक भाऊ पोहोचलेत बहुतेक. अरे गाडी बघू नको भाई. तो बघ गाडीचा फोटो काढून घेतला त्याने माझ्या. बघितला तो पोऱ्याने. त्याला वाटला ओरिजिनल मस्टँग आहे. कुठे शशांक भाऊंची गाडी? ती पुढे लागली तिकडे. बादशाह पुढे. बादशाह काहीतरी खाऊन जायला लागेल आता. इथंच काहीतरी बघू. नाही तिकडे करते पाहुणचार चांगला असतो. बादशाह बाबा. चला चला काहीतरी नाश्ता करून घेतो. मी गाडीला तो पुढे थांबणार आहे.
काय शॉपिंग काय झालंय? पोचलोय नाश्ता करायला. तुम्ही ओळखताय ना? हा कोण आहे ते? त्याला घेतले पोसाला आम्ही आता. भजी 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 ही बाई खाते वडापाव माशा हकल दे. तू लॉग नाही बनवतात दादा? तू बनले मिरची मिरची भाऊ खा ना. हो भाऊ नाही घेता ना आम्हाला काय चाललं रे? मला एवढं का काय चाललंय काय तुझा? मला गरमच कसा भेटला. तू कसा खाते गरम? मी कसा खातो गरम? डेंजर ना कसा? गरमा गरम वडापाव. वडापाव दुसरा. भाऊ बरं आहे का? Cheers. भीक मागे. कुठला पॅक आहे हो? रेड लेवल टाक ना. अरे भाई तो शोला आले का काय शॉपिंगला आले? हा गुल काला गोल आहे तो दारूचा. कॅन्सल डील. चलो ठीक आहे चला निघतो आम्ही आता. डायरेक्ट स्पॉट वरती निघायला लागेल. वाजलेत आता 6:30 वाजले ना रे? किती वाजले? 6:30 परफेक्ट. हे देख लो पोचना आहे विरार. मित्रांनो पोचलोय विरार मध्ये आणि नेहमीप्रमाणे ट्रॅफिक लागली आहे. ही ट्रॅफिक आहे साईनाथ पाचपैरी जो रस्ता वेस्टला जातो वसईला. जबरदस्त ट्रॅफिक असते. 10-15 मिनिटं जातील इथेच. फायनली लोकेशनला पोचलोय. खेल पैठणीचा चालू असेल आणि खूप गर्दी अशा प्रकारे. पटापट सामान काढून इन्स्ट्रुमेंट्स काढून गाड्या पार्किंग करायला पुढे जावं लागेल. इन्स्ट्रुमेंट्स स्टेजवरती ठेवून आलो इकडे. गाडी पार्क केली आहे. समोर छकडा आहे. तू शोला आला का आराम करायला आलाय? चल आवर पटापट. हा अण्णा नाईक बांधून तू काय बोलतो? मी काहीच नाही बोलत. मी गरीब आहे. कसं आहे घर? दुसऱ्यांच्या शोला आलो ना का? दादाचं घर कसं आहे? दादाचं घर कसं आहे? एकच नंबर आहे. कडक ना? मी पण हा कोणला? ताईचं लग्न झालंय. भाऊचं व्हायचं वाटतं. हा पोरगी बघायला लागेल. तुझं काय म्हणणं आहे रे? मला काही जिंदगीत काय करायचं तुला? गॅलरी असेल ती नको. तिकडे बुद्धबीत असेल त्या सेक्शन येईल पटकन आतमध्ये. बंद दरवाजा. ए तू चार्जिंग बिजिंग तिकडे करतो मोबाईल. यांचा तयार नाही अजून चालत. 7:30 वाजले. शो चालू करायचा 8 वाजता. फुल रिलॅक्सिंग आहे एकदम आराम. ह्या बायांचा मेकअप बघा कोण कोण काय काय करतंय. तू काय करते? ह्याला काय बोलतात? हा आय शॅडोज. ओके हिचं काय झालंय? हिने फाउंडेशन थापायला लावले आता. 1-1.5 किलो थाप पटापट. ताई बघ कसली गोरी आहे. कुछ भी हातांवर समजतं ना लगेच ओरिजिनल कलर काय ते. हा सेम टू सेम. थोडं दिवस थांब काय? थोडं दिवस थांब. हा सासूरवाडीचे पैसे आले आणशील काय घर? बंगला. ए तू काय आवरा लोक समजलं त्याला सासरा जेव्हा मजा करायला. हा तुझ्यावर काय ग पवार? ऑप्शन क भाई तो पण बालकूम वाला शेट. एखाद बिल्डिंग उभी राहिली का तो बी. हा नाही का काय पाटील? क्या बोला? अरे वर्ष घसल्यान काही नाही मला काही. अरे कमवून आपली लायकी आहे काही करायची. यही वर्ड बहुत मिस कर रहा था. लायकी आहे ग. का रे? सोबत सोडायला पाहिजे. कमवा जास्त कमवा आणि मिळवा.
ऑप्शन तोच. याची काय लायकी याची काय लायकी आहे? स्वतः लायकी स्वतः ठरवायची. हा अरे तसं नाही, लायकीसाठी पैसा लागतो, पैशामुळे काहीच आणि नाही. पैशासाठी मग जास्त मेहनत करायची. मेहनत काय करायची, कारण मी तर 7 वाजेपर्यंत वाजवू शकतो. दुसरा शोध घे, नाईट घे, हॉटेलला जा. काय शोधतोय काय तू आता? तो शोधते कोणचं काय बोलाय कधी आता बोलतो 100-150 भीक माग्या. मी लॉग मध्ये दाखवतो याही सगळा तुमचा खाल्ला सगळा. त्यांनी जिरा सोडा आणला, त्यांनी बिस्लेरी आणली, जिरा सोडा आणला ना. लॉग बघता ना का आपलं ते दादा? असू दे ना, आपल्याचसाठी आणले. तुम्ही काय खाल्ला रे? मला पण दे ना आता एक मग. ए थांब, संपवा रे तुम्ही ते. रे मला दे शशांक दादा, मला दे एक. अरे दे ना. अरे रोशर फेरेरो आहे ना? रोशर फेरेरो ना? मग मला नाव पण माहित आहे. सजय तुला नाव हे लायकी आहे का तुझी? खाला तुम्ही नाव माहिती आहे का तुला काय बोलतात? मग माझी पार्लेजी बिस्कुट लावून ती पण पाण्यानं पुरून ना. फेरेरो रोशर रे, मी पण नाव उलटा घेतला रे. चला आम्ही निघतो आता. ही काय बोलली? हे काय बोलली? हे काय बोलली? नाही नाही, तो टॉपिक होऊन गेला. लॉग आता चालू केला मी. तर आता आम्ही निघतो. या बायांच्या तयार होत नाही काय? हिच्यातून लिपस्टिक लागते, हिचा आय शेडोज. ओके रेडी? पसार आपला नाही हो. नाही ठीक आहे, जातो. बरोबर बॅलन्स करायचा. यो चष्मा लावला याने. एकदा आराम करायचा तुला. कोणचा नायक? लायकी आहे. अरे काल्या चल ना गावरा. चल आम्ही चाललो. ए आम्ही बॅलन्सिंग करतो, तुम्ही पटापट या. ठीक आहे बोल ना मग कारवा. हा ठीक आहे काढतो. कुठे डिक्की मध्ये कुठे? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चलो बाय बाय. लवकर या, लवकर या. फोन करायला लावू नका प्लीज. पटापट सेटअप लावून घेतला. उशीर झाला. वाजलेत 8ला 10 मिनिटं बाकी आहे.
झाला आहे पॅकअप. आणि साऊंडला होता सफाल्याचा भाऊ आपला परेश दादा, डानूवाला परेश दादा. स्वतः कीबोर्डिस्ट आहे, ऑर्गनायझर आहे आणि स्वतः साऊंड पण लावतो. सो खूप मजा आली दादा, थँक्यू सो मच. आता जातोय जेवायला, जेवून जाणार मग घरी. हे आहेत दादा, करता धरता आजच्या शोचे. चला कुठे चालला काय कवरा जाशील? हा भूक लागले? दुपारी जेवलो की म्हणा मला आठवण पण नाही. काय बोलतो जेवलं की नाही आठवण ना? मित्रांनो हे राजभाऊ बोला ना भाऊ. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, बाकी यांचे मम्मी पप्पा, खूप प्रेमळ स्वभाव. मी येते वेळेस सर्व नाहीच सांगत होतो की तिथेच चला आणि फक्त त्यांचा पाहुणचार बघा. सो सर्वजण खुश आहेत आणि शो पण भरपूर चांगला झाला, एक नंबर झाला, खूप मजा आली. चला जेवण घेतलं मस्त व्हेज जेवण आहे. भाऊ किती जेवशील? राशनचा भात थोडासा ना. जरा हॅपी व्हॅलेंटाईन डे सर्वांना, हॅपी व्हॅलेंटाईन डे. ओके जेवून घेतो मस्त. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. अरे मी येता येता काय बोलतो तुम्हाला, पाहुणचार बघा तिथे गेल्यावरती फक्त, आहे का नाही? आम्हा ऐकताय आहे ना भाई, लोकांना पण समजलं पाहिजे भाई का कुठेतरी चांगली रिस्पेक्ट भेटते कलाकारांना, बरोबर आहे का नाही? एकदम घरच्या सारखं प्रेम. हा आमच्याकडे कोणी पण आले ना, आमचा घरचा माणूस, आम्ही कधीच ना बाहेरचं नाही करत. गेल्या वर्षी पॅकअप झालं भाई, 1 तास गरम बसवला होता मला, 1 तास गरम बसवला होता. असं आता असंच बाता. हा 21 बघू ना आता. 21 एप्रिलचा मस्का लावतोय. फिक्स काहीतरी झोलझाल करू. खतरनाक बाबो डेंजर काम आहे. काय करा इकडे इकडे इथे असं काम हो बघ. घरात आलेल्या मेजवानी रेडी आहे, बासुंती गरम गरम. यो जास्त आहे साले हलकट्टो बघ. तू नाही खाणार आहे? हॅपी व्हॅलेंटाईन डे. ए तुला नको ना? टाकायच्यात नाही टाक. कुंकू होतं ना माझा. थँक्यू. 2 जमा झाले. गेल्या वर्षीच पण हा सूप प्यायला लागले त्याच्यात, सुर्र के पिओ. ए तिळगुळ पण आहे त्याच्यात. हा मॅगी. काय रे परत डाळ. हा बोल. हा बोललो ना भाई. बोला. हा गेला. चला मित्रांनो पॅकअप झाला, घरी निघालो, कल्याणमध्ये पोहोचलो. सर्वांना ड्रॉप केलं जिथनं पिकअप केलं होतं तिथे. आणि घरी जाता जाता गांधारी ब्रिज वरती एक भयंकर असा ऍक्सिडेंट बघितला. एक गाडीवाला सुसाट मला ओव्हरटेक करून गेला ब्रिज वरून. समोर एका वॅगनरवाला ठोकला. वॅगनरवाले 5-6 जण होते, हा एकटा होता. सो बिचारांच्या मध्ये पडलो. सोडव केली, मांडोली केली आणि तो एकटाच होता. सो त्याला जाऊन पडगा टोल नाक्याला भेटला, सोडला. सॉरी शहापूरचा होता. आणि आता उलट गावाच्या उलट्या साईडनं चाललोय घरी. सो आजचा व्लॉग इथे सेंड करतोय. खूप मस्त धम्माल मजा केली. तर चला, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून तुमचा प्रतिसाद नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा आणि नवीन व्लॉगचा वेट करत राहा. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर.